कंपनी, कंपनीचं नाव आपण दिलं मंथाकर कंपनी, महाराष्ट्र. आता आपल्याला ऑडिटिंग शिकायचं आहे. ऑडिटिंग ऑडिटिंग म्हणजे कसं असणार आहे? मेन ओनरच्या अंडर एम्प्लॉई. आता मेन ओनरचे एक ID पासवर्ड आपल्याला तयार करावं लागतं आणि एम्प्लॉईसाठी एक ID पासवर्ड तयार करावं. कामं वाटप केलेलं आपल्याला काम झालं. परचेसचं काम एकाला लावलेलं असतं, एकाला सेलचं काम लावलेलं असतं, एकाला पेमेंट, एकाला बँकेचं, असं कामं लावलेलं असतं. मग त्यासाठी प्रत्येकाचं युजर ID तयार करावं लागतं, सिक्युरिटी द्यावं लागतं. आपल्याशिवाय आपल्या कंपनीमध्ये कोण जावं नाही. त्याला ऑडिटिंग म्हणतात. काय काय स्टेप आहे बघा. कंपनीमध्ये जायचं आहे, कंपनीमध्ये जायचं, इथं सिक्युरिटी देत करायचं, सिक्युरिटीमध्ये जायचं. कंट्रोल युजर एक्सेस टू कंपनी डाटा, यस करायचं. युजर नेम म्हणजे काय? ओनर. समजा ओनर कोण आहे? मंथाळकर ओनर आहे. मंथाळकर ते आपलं नाव, पासवर्ड द्या. मी ABC लावतो. किती पण अक्षराचं लावा. इथं ईमेल ID नन करायचं. अनेबल टॅली ॲडिट फीचर, हेच शिकायचं आपल्याला. ऑडिट शिकायचं, त्या आठवणीला यस करायचं. आणि सर्वात इम्पॉर्टंट ॲड युजर, इथं यस करायचं. आता हे आपलं युजर ID पासवर्ड आहे मंथाळकर ABC ओनरचं. आणि हे जे ॲड युजर्स आहे एम्प्लॉईसाठी, इथं यस करा, एक्सेप्ट करा. असे डाटा एंट्री, इथं एम्प्लॉईचं नाव आणि पासवर्ड A. डाटा एंट्री बालाजी, पासवर्ड B. चंदू C. दिनेश, तुम्ही काय पण नावं द्या. D. रमेश हा. मी आता बघा इथं 5 युजर ID तयार केलेलं. हे युजर ID ओनरचं नाही आहे, एम्प्लॉईचं. आणि मी काय केलं, यांना कामं वाटप केलं. आम्ही तू परचेस करणार, बालाजीला सेल्सचं दिलेलं काम, चंदूला पेमेंटचं काम, दिनेशला लावलं रिसिप्टचं एंट्री करायचं, रमेशला सांगितलं तू बँकेचं एंट्री करायचं. सगळ्यांना कामं आपण वाटलं. 5 ID आपण तयार केलं, 5 एम्प्लॉईसाठी सेव्ह करायचं. आपल्याला काय केलं, आपण प्रत्येकाचे युजर ID पासवर्ड तयार केलं, ओनरचं आणि एम्प्लॉई. आता काय करू आपण? पहिला काय करा, सर्व इम्पॉर्टंट लेजर तयार करा. इथं क्रिएटला जावा, लेजर क्रिएट करा. सर्व महत्त्वाचं परचेसचं लेजर, परचेस अकाउंट, सेल्सचं लेजर, सेल्स अकाउंट. एक क्रेडिटर अजय, संजय क्रेडिटर, विजय, संजय डेटर. एक खर्चचं, पेट्रोल एक्सपेन्सेस. एक इन्कमचं, रेंट रिसिव्ह. आणि बँकेचं. मी काय केलं, सर्व मेन अकाउंट उघडलं. अगोदरच उघडले. अगोदर का उघडले, नंतर काय. सर्व लेजर मिनिमम एक आयटम, स्टॉक आयटममध्ये मिनिमम एक आयटम आपण इथं तयार करून ठेवतो. हे अगोदरच काय केलं आपण, कारण हे मेन युजरच खाते ॲटम करू शकतो, एम्प्लॉईला करता येईल. आता आपल्या कंपनीमध्ये, मंथाळकर कंपनीमध्ये अमितला एंट्री करायची. आता हे बंद करा, कंट्रोल F3 प्रेस करा, एंटर दाबा, कंपनीमधनं बाहेर आला. परत कंपनी उघडा, मंथाळकर. आता बा युजर ID पासवर्ड विचार करा. आता या कंपनीमध्ये कोण जाणार आहे? अमितला जायचं आहे. अमित काय करणार, त्याचं ID टाकणार, त्याचं पासवर्ड टाकणार अमित आणि आत जाणार. मग आता इथं बघा फरक काय आहे. क्रिएटमध्ये जाऊ द्या, अमित, त्याला लेजर ॲटम दिसत नाही, करता येत नाही, अलाउड येतात. दिसू लागेल ना, त्यांनी फक्त एंट्र्या करू शकतो. त्याला कुठलं काम सांगितलं आपण, तू परचेसचं कर म्हणलं. अमित जाणार, F9 दाबणार,
आहे तेवढ्या लेझरमध्येच त्यांनी करणार.